दिवसानंतर या आंदोलनाला यश मिळालेलं आहे। तर उद्धव ठाकरे हे आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर बाहेर पडतायत। ती दृश्य आपण पाहतोय। ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे त्या सभास्थळी निघण्यासाठी ते आता निघालेले आहेत आणि राज ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता राज ठाकरे त्याचबरोबर उद्धव ठाकरे या संपूर्ण सभेमध्ये काय नेमकं बोलतात, काय संबोधित करतात, या विद्यार्थ्यांचं कशा पद्धतीने अभिनंदन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। अगदी काहीच वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते आणि आता दोन्हीही ठाकरे बंधू हे एकत्रितरित्या त्यांच्या कुटुंबियांसमवेत आता दादरच्या शिवाजी पार्ककडे निघतानाची ही दृश्य आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे अपडेट देतात। राजू, अगदी पाहतो आपण मंचापर्यंत आता पोहोचायला थोडा वेळ बाकी आहे आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असेल, एक मोठं पाहायला मिळतं। त्यामुळे आता त्यांचा राजीनामा झाल्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे पाहतो आपण की मंचाच्या समोर मोठ्या प्रमाणावरती युवकांची गर्दी झालेली आहे। मोठ्या संख्येने युवक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि दुसरीकडे आता पाहतोय की काही वेळांमध्ये राज मंचावरती दाखल होणार आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचं आहे। खरं तर आपण पाहतोय की ठाकरे बंधूंनी या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर काल आपण पाहतोय की प्रधान यांचा राजीनामा झालेला होता। त्यामुळे आज गर्दी जमेल की नाही असा प्रश्न जो आहे तो समोर आलेला होता। मात्र तेवढ्याच संख्येने मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। कुठल्याही प्रकारचा झेंडा हातात नसणार आहे, तिरंगा असणार आहे आणि त्याप्रमाणे आपण